नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। सध्या आपण मोदक सिरीज चालू केली आहे आणि त्यामध्ये आज आपण आगळा वेगळा प्रकारचा मोदक बघणार आहोत। त्या मोदकाचं नाव आहे पान मोदक। चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा वाटी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे, इलायची पूड घेतलेली आहे आणि 10 ते 12 विड्याची पानं घेतलेली आहेत। सर्वात प्रथम आपण जी विड्याची पानं आहेत ती बारीक कैचीने कापून घ्यायची आणि मिक्सर मध्ये त्याची पेस्ट बनवायची आहे। बघा आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करायचं व त्यामध्ये आपला खोबऱ्याचा जो कीस आहे तो परतून घ्यायचा आहे। हा लाल झाल्यानंतर खोबऱ्याचा कीस त्यामध्ये आपली जी विड्याच्या पानांची पेस्ट आहे ती ऍड करायची व कंडेन्स मिल्क ऍड करायचं आणि मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं। आता इथे बघा आपला जो विड्याच्या पानांचा कलर जो आहे तो लाईट ग्रीन आहे, त्यामुळे आपण इथे थोडासा ग्रीन फूड कलर ऍड केलेला आहे। आता बघा चांगलं मिश्रण सुकल्यानंतर शेवटी त्यामध्ये वेलची पूड टाकायची। वेलची पूड शेवटी टाकल्यामुळे त्याचा जो सुगंध आहे तो तसाच राहतो। आता हे जे मिश्रण आहे ते 10 मिनिटं थंड करत ठेवायचं आहे। मिश्रण आता थंड झालेलं आहे, बघा ते चांगला गोळा होतोय। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। हे जे मोदक आहे ते साच्यामध्ये बनवतात, तर आपण साचा घ्यायचा आहे, ते थोडंसं तूप लावायचं साच्याला आणि थोडं मिश्रण यामध्ये ठेवायचे आहे। आता इथे स्टफिंग जी आहे ती जरा वेगळीच आम्ही केलेली आहे। इथे आम्ही जाम घेतलेला आहे व त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं ऍड केलेलं आहे आणि त्याची आम्ही स्टफिंग बनवलेली आहे। आता ही जी स्टफिंग आहे ती तुम्ही ह्या पान मोदक मध्ये अशा प्रकारे घालायची आहे। तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता, अशा प्रकारे हे स्टफ करायचं आहे त्याच्यामध्ये। बघा आपला पान मोदक तयार झालाय, खूप सुरेख आणि छान दिसतोय आणि टेस्ट पण तेवढीच छान येते। याला विड्याच्या पानाची टेस्ट येते या मोदकाला। आणि हे जे मोदक आहे ते तुम्ही लगेच केल्यानंतर अगदी नैवेद्य दाखवल्याच खाऊन टाकायचे, हे जास्त वेळ टिकत नाही। असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।